श्री स्वामी समर्थ. देवघर देव्हारा माहिती. देव हे स्वतःच्या पैशाचेच असावे. देवघर हे लाकडी असावे. देवघराला कमीत कमी 3 ते 5 पायऱ्या असाव्यात. देवघराला कळस नसावा. देव्हारा ईशान्य दिशेत पूर्व मध्य उत्तर मध्य या ठिकाणी ठेवलेला चालतो. देवघर आणि देवकिचन ओट्याखाली कोपऱ्यात कोंडाण्यात भिंतीत टांगलेले असे नसावे. देवघराला देवांना जागा नसेल तर खाली स्टँड फिट करा आणि त्यावर देव्हारा ठेवावा. देवघरावर कोणतीच वस्तू ठेवू नये. ठेवली तर आपल्यावर कर्जाचा डोंगर निर्माण होतो. फक्त एक पिरॅमिड चालतो. लाकडामध्ये साग, चंदन, औदुंबर, शिसम, वड, पिंपळ, आंबा, खैर, कडुलिंब, देव, दारवृक्ष या झाडांपासून देवघर बनवलेले चालते. देवघर देव्हारा व्यवस्थित केल्यानंतर आपल्या 50% समस्या सुटतात. वेगळे झाल्यावर लगेच आपण आपला देव्हारा नीट करावा, देव बनवून घ्यावे. कुलधर्मानुसार जेव्हा पक्वान्न वेगळे शिजवले जाते, किचन वेगळे, त्यावेळी देव हा विभाग वेगळा होतो. देवी देवतांचे फोटो मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावे. विठ्ठल रुक्मिणी बालाजी यास अपवाद आहे. 30 इंचापेक्षा मोठे देव नसावे. अंगठ्या शेजारील बोटापेक्षा मोठे नसावेत. कुलदेवी खंडोबा, भैरोबा, पितर यांचे चांदीचे टाक बनवावे. डाव्या सोंडेचा गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता, अखंड पिंड, नाग, नंदी विरहित एवढेच देव असावेत. दिवटी रिबीट फिट केलेले खोल फिटिंगचे देव नसावेत. देव अखंड धातूचे असावे. देवघराची रचना ही लांबी गुणिले रुंदी भागिले 8 बरोबर 1 बाकी उरली पाहिजे. म्हणजेच उदाहरणार्थ 17x17, 21x21 असे असावेत. भेट आलेले देव, देव्हारा सापडलेले देव, भग्न झालेले देव, बुडीत घराण्याचे ज्यांचा वंश खंड झाला, बक्षीस मिळालेले, पोकळ देव, मुंजा, अविवाहित व्यक्ती, वीर यांचे टाक, माशी लागलेले, लंगराच्या कड्या, शनिदेव, उभे असलेले देव, भगवान शंकर पार्वती माता यांचा एकत्र फोटो, देवीचे पाय उघडे असलेले फोटो, युद्धाचे फोटो, मुंजाचा फोटो, चांदीचा टाक, गुरु शिष्याचा एकत्र फोटो, मूर्ती, नाग, नंदी एकत्र असलेला पिंड, मारुतीचा फोटो, लग्नपत्रिका घराला लावलेले, देवतांचे स्टाईल्स फोटो, लग्नात मिळालेले देव घरामध्ये ठेवू नये. त्यांचे त्वरित विसर्जन करावे. सापडलेले देव देव्हाऱ्यात ठेवू नये. अशा प्रकारचे देवांचे फोटो, मूर्ती कोणत्याही मंदिरात ठेवू नये. जर तुम्हाला मंदिरात असे देव फोटो दिसले तर त्यांचेही लगेच विसर्जन करावे. वरील प्रमाणे असलेले देवतांचे फोटो, मूर्तीची पंचोपचार पूजा करावी. खडी साखर, नैवेद्य, धूप, दीप दाखवावा. विसर्जन मंत्र यातु देवगणा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्य पुनरागमनाय च. हातात अक्षदा घेऊन त्यावर विसर्जन मंत्र म्हणावा. अक्षदा मूर्ती फोटोवर टाकाव्यात. अक्षदा टाकल्यानंतर देवांचे दर्शन घेऊ नये. ती मूर्ती फोटो नदीतच विसर्जित करावी. जर नदीत पाणी नसेल तर नदीच्या कोरड्या पात्रात मूर्ती फोटो विसर्जित करावे. याप्रमाणे सर्वांनी आधी आपण आपला देवघर देव्हारा व्यवस्थित करावा. घराची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे करावी. मेलेल्या व्यक्तीच्या नावाने आपण मूर्ती घडवून चिरे बसवतो. हे पण खूप चुकीचे आहे. चिरे बसवूच नये. यामुळे आपल्या कुटुंबास प्रखर पितृदोष लागतो. प्रखर पितृदोषामुळे खूप सघन अशी कुटुंब रडातळाला गेलेली आहेत. तसेच त्या वारलेल्या व्यक्तीलाही सद्गती मिळत नाही. त्यांचा जीवात्मा भूतलावरच भटकत असतो. यासाठी उपाय म्हणून जवळील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात
प्रश्नोत्तर विभागातील कार्यरत सेवेकरी यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी अथवा फोन करून योग्य मार्गदर्शन मिळवावे. नंतरच नारायण नागबली विधी करावा. विधी केल्यावर अशा चिऱ्यांचे विधिवत गंगेमध्ये विसर्जित करावे. नित्यसेवा 1 माळ गायत्री मंत्र, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः. वरील नित्यसेवा मनोभावे करावी. सेवा दिवसभरात कधीही केली तरी चालते. महाराजांचा फोटो मूर्ती देवघरात असावी. या सेवेने 99% मानवी समस्या सुटतात. वरील माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर एक लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.